ते तपवान लिहिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वात उंच असं हे रामाचं शिल्प. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर आत्ता आम्ही आलो होतो ताईकडे. तर भाऊबीज वगैरे झाली आणि त्याचे रील वगैरे शॉर्ट्स शूट केले आणि ते तुम्ही बघाच. तर आत्ता आम्ही तपोवनमध्ये चाललो आहे आणि तिकडे श्रीरामाची मूर्ती आहे. तर इथे सगळेजण रेडी झाले आहेत. आत्ता तुम्हाला इंट्रोड्यूस पण करवतो सर्वांशी. तर हे आमचे जिजू नाशिकचे तुषार पंत, ही ताई नाशिकची. आत्ता आमचा जस्ट भाऊबीज झाला आणि त्याचे रील शूट केलेत आम्ही. तर ते तुम्ही नक्कीच बघा. सोहम कुठे गेला? ही केतकी, हा ओजस आणि हा सोहम. तर हे सगळेच भाचेत. आई पण बसली तिकडे. तर आत्ता आम्ही निघालोय आता. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर सर्वजण चालले आहेत. बाईक आहेत सर्वांच्या, स्कूटी. तर निघालोय आता आम्ही. तर आत्ता आम्ही मालेगाव स्टँडवरनं सरळ खाली गंगेकडे चाललो आहे तपोवनकडे जाण्यासाठी. तर हा कुठला एरिया आहे? ही गंगा, ही गंगा रामकुंड. तर इकडनं सरळ जायचंय. तर काही तिकडे तुम्हाला माहितीच असेल, इथे तपवान लिहिलं आहे. तर गाईज आत्ता आम्ही पोचलो आहे तिकडे आणि इथं पार्किंगमध्ये खूपच गर्दी पण आहे आज. आणि संडे असल्यामुळे, भाऊबीज असल्यामुळे सगळेजण बाहेर निघाले आहेत फिरण्यासाठी. तर आता दाखवूच तुम्हाला. चला. लगेच गरम होऊन जातं. तर जिजू आपल्याला तपोवनाबद्दल आणि या मूर्तीबद्दल काहीतरी माहिती सांगतील. तर संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वात उंच असं हे रामाचं शिल्प आहे. मूर्ती म्हणता येणार नाही कारण की फार मोठं शिल्प आहे. आणि या शिल्पाची खासियत अशी आहे की हे शिल्प अतिशय कमी वेळेत शासनाकडनं याची बांधणी तयार करण्यात आलेली आहे. जवळपास 6 महिन्यात हे संपूर्ण बांधकाम पूर्ण केलं गेलेलं आहे. आणि या शिल्पाची, मूर्तीची खासियत अशी आहे की यात जे फायबर यूज केले गेले ते ऑल वेदर फायबर असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तापमानाचा किंवा एकंदरीत पर्यावरणीय पावसाचा किंवा खूप जास्त उन्हाचा याच्यावर खूप काही परिणाम होणार नाही. आणि संध्याकाळी अतिशय मनमोहक अशी इथं विद्युत रोषणाई केली जाते. छान गाणी लावली जातात. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण थोड्या वेळात इथं थांबू आणि ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आस्वाद देण्याचा प्रयत्न करू. आणि ही तपोवन भूमी म्हणजे रामाची भूमी. इथं वास्तव्य केलेलं.
अगदी रामायणाच्या जवळच काळामध्ये. आपल्या गोदावरी नदी इथनंच वाहते हो. आणि या बाजूला पुढं लक्ष्मणाने जिथं शूर्पणखेचं नाक कापलं होतं त्या मंदिर आणि ती जागा इथंच आहे. तर ती पण आपण कधी नाशिकला याल तर तपोवनात येऊन ही तर, जागा नक्की बघा. नाशिककरांना तर माहिती आहे आणि जे कोणी नाशिकमध्ये येत असेल ते आता ह्या प्लेसला तुम्ही भेट देऊ शकता. असं वाटलं इकडे येऊन. खूप सुंदर छान मूर्ती केली आहे. स्वरूपा इकडे तुला कसं वाटतं? मी तर पहिल्यांदाच आली. आता खूप मस्त वाटतंय आणि जसजशी संध्याकाळ होते तसं मागे सूर्य पण खूप मस्त दृश्य आहे इकडचं. आणि फर्स्ट टाइम आले तर अजून परत एकदा यायचा योग यावा. येऊ. नाशिकमधली खूप मोठी शान आहे. हो मस्त. तर तिथे उद्यान वगैरे पण आहे साईडला. आम्ही आता तिथे पण जाऊन बघूया. तिकडे बघू आपण आता जाऊन. इकडे बाळांनो. तर इकडे ही जी समोर नदी दिसते ही गोदावरी नदी आहे. हा तपोवनाचा मुख्य भाग हा तिकडे सगळं. तिकडे जायचं का इकडे जायचं आधी? इकडे जाऊन काय बघूया. इकडे सगळं गार्डन आहे छान. इकडे जाऊन मग तिकडे जाऊया. तर आपण चनाचोर काय बोलता याला? चनाचोरच बोलतो ना. ते घेतोय. जिजून ते तिकडे पुढे गेले. कुठे दिसत नाही. तर मंडळी ही तपोवनाची भूमी जिथे रामाचं वास्तव्य झालेलं अशी काहीशी आहे. तर गाईज इकडे बघा खूप म्हणजे खूप असे मागे झाडं वगैरे लावलेत लाईनीमध्ये. तर खूप मस्त वाटतंय आणि संध्याकाळचं खूप गार हवा आहे आणि आता तर एकदम थंडी पडल्यामुळे खूप मस्त वाटतंय. कसं वाटतंय येऊन? सुंदर. स्वरूपा तुला? खूप मस्त. खूप शांत वाटतंय. एकदम छान. ज्याला कोणाला मनाची शांती गरज आहे त्यांनी इकडे येऊन बसा. आणि तर इथं खूप प्रकारची अशी झाडी वगैरे पण मस्त फुलं लाव. मित्रांनो आत्ता आम्ही नाशिकचा फेमस बुधा हलवाई शॉपमध्ये आलो आहे. इथे जिलेबी फाफडा खाण्यासाठी. तर जिलेबी आणि फाफडा हे आलं आहे आणि मी पण पहिल्यांदाच म्हणजे ट्राय करणार आहे. तर अतिशय फेमस आहे नाशिकमध्ये. तर खूप लोक येतात इथे नाशिकमध्ये सकाळी नाश्ता करण्यासाठी. तर ताईन ते बसलेत तिकडेच. हाय करा हाय. बता रहे हैं आज के सारे जजमान अपने परिवार के साथ यहाँ पे बता रहे हैं. इन सबको धन्यवाद देना चाहेंगे. कितनी है आज के समय मदद करनी है उसका पूरी ट्रेनिंग हम देते हैं. उसकी जानकारी आपको हमारे गोदा बुके में गोदा. हर हर गोदा हर हर गंगे
हर हर गोदा हर हर गंगे गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी जे अनादि निष्ठळ सकल गंधा माझी निर्मळ ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुझसी आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजार्थे हर हर गोदा हर हर गंगे 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 गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी वाहिनी पुनित पीयूष वाहिनी पोशिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके दिव्य रस आकारले वायु तत्वी मिसळले हर हर गोदा हर हर गंगे 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 सूर्य जणू ते जाळला आसमंत प्रकाशला दीप जव प्रज्वाळिला माते तुझसाठी सोम भास्कर उभयता दिव्य तेजे तळपता आरती ओवाळिता अग्नितत्वाची अशी दीप तुझ हे दावुनी आत्मदीप उजाळुनी उभय एकाकारुनी मोडिले द्वैता हर हर गोदा हर हर गंगे 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 जननी है बहुपोषिणी सकल जीवाधारिणी हे क्षुधा परिहारिणी तर मित्रांनो आत्ता आम्ही इकडे गंगा आरतीला आलेलो गोदावरी रामकुंडाजवळ. तर मस्त गंगा आरती बघितली, खूप छान होती आणि खूप प्रसन्न वाटतंय आणि खूप एन्जॉय केलं आम्ही इथे. आणि हे आरती बघताना खूपच मनाला मस्त वाटत होतं, एक वाईब, खूप पॉझिटिव्ह वाईब येत होती. तर तुम्ही पण आलात नाशिकला तर नक्की ते व्हिजिट करा, तुम्ही बघा कसं आहे. हो. आत्ता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.